कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई चहा। श्रेयस वहिनी, श्रेयस अरे अरे बूट बूट आधी बूट बाय वहिनी, श्रेयस कुठे? भाऊजी हळू आहो। वहिनी, श्रेयस कुठे? पटकन सांगा। 100 वर्ष आयुष्य आहे भाऊजी तुम्हाला। का? मिसळ केलीये, खाऊन जा। वाह, क्या बात आहे वहिनी। आज सोने पे सुहागा। आज तुमच्यासाठी माझ्याकडे गुड न्यूज आहे। तुमचे हे कुठे? त्यांना बोला लवकर। ओ आहो कुठे गेला हा श्रेयस? काय रे, कशाला ओरडते? भाई एक सॉलिड डील आहे माझ्याकडे। कसली डील? आपले तो मागच्या कॉलनीतला बंगला माहितीये का, श्रम साफल्य? हा, श्रम साफल्य। काय आलं त्याला? त्या बंगल्याचा ओनर शिफ्ट होणार आहे फॉरेनला, तर त्याला तो बंगला लवकरात लवकर विकायचा आहे। डील चांगली का? म्हणजे व्हॅल्युएशन काय? बनवलेला बंगला आहे का? महाग असणार तो। अरे भाई, तू कशाला काळजी करतोय? तुला सांगितलं ना, त्याला खूप गडबड आहे, त्याला शिफ्ट व्हायचंय। हा, त्याला लवकरात लवकर तो बंगला विकायचा आहे। तू काळजी करू नको। एक काम कर, तू पटकन आवर, आपण खाऊया आणि लगेच त्या ओनरला भेटूया। बंगला आवडला की लगेच फायनल करून टाकूया। बघितलं अश्विनी, काल आपण घराबद्दल बोलत होतो आणि आज पांड्या एवढी चांगली डील पण घेऊन आला। अरे भाई, तू फोटो बघशील ना, आनंदाने वेडा होशील वेडा। थांब एक सेकंद, हे बघ बंगल्याचे फोटो। अश्विनी दाखव। वहिनी, फोटो बघा। छान आहे की? भारी आहे ना? हो। भाई, बंगला आवडला ना, आजच्याच फायनल करूया आणि डाऊन पेमेंट भरून टाकूया। डाऊन पेमेंट? पण लगेच डाऊन पेमेंट कसं करणार? अरे काल चेक मिळाला ना तुला, आणि आपल्याला तो प्लॉट मिळाला ना ट्रस्ट कडनं, तो विकून टाकूया ना। अहो पण लगेच कसं प्लॉट विकला जाईल? आता पैशाची जमवाजमव करायला लागेल तर काहीतरी विकावं लागेल ना अश्विनी, बरोबर की नाही? आई तू काय म्हणतेस, तुला चालेल ना? अरे घराचं स्वप्न आपल्या सगळ्यांचंच आहे ना, मग त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ना ते करा। घर घेतलात ना की यांच्या आत्म्याला शांती मिळेल। काय अश्विनी, चालेल ना? चालेल, तुमची आणि आईची काय हरकत नसेल तर होऊ द्या आपलं घर। होणार होणार, नक्की होणार। आता ती जमीन विकायची जबाबदारी माझ्याकडे, ते पण चांगल्या डील मध्ये। आजच्याच त्या जमिनीला मी गिराईक बघतो। तुम्ही मीटिंग करून आलात ना की देवासमोर साखर ठेवा। मीराचा फोन? हॅलो, हा बोला मॅडम। आत्ता? बर बर, येते मी। काय झालं ग? अहो मीराचा फोन होता, तिने ऑफिस मध्ये मीटिंग साठी बोलवलंय। अरे ठीक आहे, तू जाऊन ये, मग जाऊ आपण तो प्लॉट बघायला। नाही नको, तुम्ही एक काम करा ना, बबन भाऊजींबरोबर जा ना। माझी जर मीटिंग लवकर आटपली तर येईन, नाहीतर मग। एकदम करेक्ट वहिनी, एकदम करेक्ट बोलताय। आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, उशीर नको। आजच्या आज आपण फायनल करू यार, प्लीज प्लीज। तिने बघायला हवा ना, तिलाही आवडायला हवा। अहो तुमचा माझा निर्णय वेगळा आहे का? तुम्हाला जर बंगला आवडला तर डील फायनल करून या। थँक्यू वहिनी। ए भाई चल। आत येऊ? ये ना अश्विनी। गुड मॉर्निंग। व्हेरी गुड मॉर्निंग। आज तुझ्या प्रोडक्ट वरती काम करणाऱ्या टेक्निशियन्सच्या टीमला तुला भेटवायचंय, म्हणून तुला बोलवलं। अगं मलाही आवडेल त्यांना भेटायला। मलाही एक विचारायचं होतं, आपण फॅक्टरी बघायला जाऊया का? फॅक्टरी आज सीम्स डिफिकल्ट, कारण आज खूप कामं पेंडिंग आहेत। आणि एक मिनिट, तुला काय एवढी डेस्परेटली फॅक्टरी बघायची आहे? तू मालकीण आहेस आता, सगळीकडे तुला मरमर करायची काही गरज नाही। तुझ्या अंडर एक अख्खी प्रोफेशनल टीम काम करणार आहे, तू फक्त त्यांच्याकडनं अपडेट घ्यायचा। खरं तर मला फॅक्टरी बघायची होती। ते सगळं सोड, तू बस आधी, बस बस ना। मी तुला काही मेल्स केलेत, ते चेक करून घे। त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या ऑर्डरचे सगळे डिटेल्स आहेत, आणि इन केस काही नाही कळलं तर मला विचार, आय विल एक्सप्लेन। ते सगळं बघते मी। मीरा, मला ना एक विचारायचं होतं। बोल ना। माझी ना कलीग आहे जेनिफर म्हणून, म्हणजे माझ्या बरोबरच पार्लर मध्ये काम करते ती। तिला आपण या बिझनेस मध्ये घेतलं तर? मला एक कळत नाहीये, अख्खं घर सोडून श्रेयसला स्टडी रूम मध्ये का बसवलंय? बाहेर जर कुठेही थांबवलं असतं तर केकेच्या गुंडांनी ओळखलं असतं, सगळा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून इकडे स्टडी रूम मध्ये आणलंय। तू इथे आलाय तर खरं, पण पुढे काय करायचंय?
हे बघ, आपलं जे ठरलंय ते करावंच लागेल. तू आता जास्त उशीर करू नकोस, नाहीतर उगाच त्याला संशय येईल. जातो. सो वेलकम टू माय छोटंसं घर. हे छोट आहे, खाली एवढ्या खोल्या आहेत, वरती कोझी स्टडी रूम आहे. काय करतो काय नवरा? स्मगलिंग बिलिंग नाही करत ना? चुप रे, काहीतरी बोलू नकोस. बरं मला सांग, तू काय घेणार आहेस? म्हणजे इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, ती भेट सेलिब्रेट करायला इकडे बोलवलंय मी तुला. आणि काय योगायोग आहे बघ ना, की अश्विनी मला भेटते काय, तिला मी ऑर्डर देते काय, तिच्या निमित्ताने तू ऑफिसमध्ये येतोस, तू मला भेटतोस. आणि आता तर अश्विनी आणि मी दोघी जणी एकत्र एक मोठं प्रोजेक्ट करतोय. आय मीन वाव. ऍक्च्युली कमाल आहे. पण या सगळ्याचं श्रेय ना आपण अश्विनीला द्या, तिच्यामुळे आपण परत भेटलो. हो ना, खरंच. मग काय घेणार आहेस तू? नाही आज नको. ऍक्च्युली मला अश्विनी बरोबर डिनरला जायचंय, आमचा प्लॅन झाला. कम ऑन, जुन्या मैत्रिणीसाठी एक ड्रिंक तर घेऊ शकतोस. कॉलेजमध्ये तर ऑन द रॉक्स घ्यायचास ना. आता ऍक्च्युली मी पित नाही. म्हणजे मी प्यायचो, पण आता पित नाही. बाबांना आणि अश्विनीला प्रॉमिस केलं. तू काय लहान आहेस बायकोला प्रॉमिस करायला? असं नाही ग, आता तिला आवडत नाही ना, मग कशाला प्या. उगीच एक दिवसाची मजा नंतर बोंबा बोंब होते, नको ते. कम ऑन श्रेयस, तू काही खाणार नाहीस, पिणार नाहीस, नॉट फेअर. आणि आता तर अश्विनी माझ्या कंपनीसाठी एक प्रॉडक्ट बनवतीये, किमान ते सेलिब्रेट करण्यासाठी तरी एक ड्रिंक प्लीज. हे बघ, इनफॅक्ट मी अश्विनीला पण इन्व्हाइट करणारच होते, बट मला वाटलं की तिला असं इव्हनिंग आवडेल नाही आवडेल, नॉट शुअर. सिरियसली नको, जावं लागेल मला. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. आणि असंही सेलिब्रेशन ड्रिंकला नाही म्हणायचं नसतं, होणारं काम होत. तेव्हा आता मी ड्रिंक बनवणार आहे आणि तू ते घेणार आहेस. दॅट्स इट. अरे यार, ऐकतच नाहीस तू. पहिली पण अशीच होती, आता पण अशीच आहे. ऑफकोर्स. जा पटकन आण, काय ते पिऊ दे. आले. नाइस कलेक्शन है. थँक यू. ही घेऊ? Sure. विचारलेलं बरं बाबा, तुमचं काय सेटअप बिटअप आहे ना एकदम. टू मीरा स्पेशल ड्रिंक. चीयर्स. खूप दिवसांनी. चीयर्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.